श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। या दिवशी आपल्याला कोणतेही धार्मिक कार्य करण्यासाठी पंचांग पाहायची गरज लागत नाही, कारण हा पूर्ण दिवस हा शुभ असतो। अक्षय तृतीया दिवशी आपण जर देवांची भक्ती केली तर ते मिळणारे फळ हे अक्षय असतं, कारण अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारे। तर या अक्षय तृतीया आपण का साजरी करतो बरं, यामागं काय कारण आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते। पौराणिक कथेनुसार या दिवशी आपण जे काही कार्य करतो त्याचं फळ आपल्याला अक्षय मिळतं, म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं। आपल्या कर्मानुसार आपल्याला इच्छित फळ हे मिळत असतं। आपण या दिवशी घर घेतो, गाडी घेतो, सोनं खरेदी करतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का अक्षय तृतीया का साजरी केली जाते बरं? चला तर तेच पाहूया आपण। प्राचीन काळात धर्मराज नावाचा एक वैश्य राहत होता। तो देव, ब्राह्मण, धर्म यावर त्यांची पूर्ण श्रद्धा असायची। त्याने अनेक ग्रंथातून अक्षय तृतीयेबद्दल वाचलं होतं, म्हणून त्यांनी अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठून त्याने गंगे स्नान केलं, विधीपूर्वक देवी देवतेची पूजा केली आणि या दिवशी त्यांनी ब्राह्मणाला, गोरगरिबांना दान केलं, अन्नदान केलं। तसेच या दिवशी वैश्याने म्हणजे धर्मराज वैश्याने उपवास धरला होता आणि त्यांनी आपल्या पितरांचीही सेवा केली, पितरांचं स्मरण केलं, कारण पितरांचं आपल्यावर अनंत उपकार असतात। आपल्या वाडवडिलांची आपल्यावर खूप उपकार असतात, म्हणून आपल्या पितरांच्या नावानं त्यांनी अन्नदान केलं। हा वैश्य म्हातारा होता, नंतर त्याचं निधन झालं आणि तो पुढल्या जन्मी एक राजा झाला। अक्षय तृतीया दिवशी केलेल्या दानामुळं तो राजा झाला आणि तो महाप्रतापी असा राजा होता। त्याच्याकडं खूप धन होतं। त्यांनी अक्षय तृतीया दिवशी एक मोठा यज्ञ केला। जगाच्या पाठीवर असा कोणीही यज्ञ केला नव्हता, असा मोठा यज्ञ त्यांनी केला। त्या यज्ञात त्यांनी जगातील सर्व कानाकोपऱ्यातून ब्राह्मणही त्या यज्ञात आले होते। त्या यज्ञ पाहण्यासाठी देवालाही त्याचा मोह आवरला नाही, तरी देवानंही त्या यज्ञामध्ये ब्राह्मणाचं रूप घेऊन ते आले होते। एवढा मोठा हा यज्ञ होता। एवढं मोठं धन असताना तो राजा, त्याला त्याच्या धनाचा अजिबात गर्व नव्हता, त्याच्या संपत्तीचा त्याला अजिबात गर्व नव्हता। एवढा हा महाप्रतापी राजा होता। त्यांनी त्या अक्षय तृतीया दिवशी सुद्धा खूप दानधर्म केलं, ब्राह्मणाला भोजन दिलं। हा राजा नंतर मृत्यू पावला आणि नंतर असं म्हणतात की हाच राजा चंद्रगुप्त राजा नावाने जन्माला आला, अशी कथा सांगण्यात आली आहे। स्कंद पुराणात सुद्धा सांगितले आहे की अक्षय तृतीया दिवशी रेणुका मातेच्या पोटी भगवान विष्णूचा अवतार म्हणजेच परशुरामाचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला होता। कोकणची भूमी ही प्रत्यक्ष परशुरामाने निर्माण केली असंही सांगितलं जातं, म्हणूनच चिपळूण या ठिकाणी परशुरामाचे मंदिरही आहे। कोकणची भूमी ही स्वर्गासारखी सुंदर आहे, म्हणून या दिवशी परशुराम जयंतीसुद्धा अक्षय तृतीये दिवशीच साजरी केली जाते। प्रभू श्रीरामाला परशुरामानेच धनुष्य हा दिला होता। तसेच अक्षय तृतीया दिवशी तर आपण काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, गंगे स्नान करायचं। तुमच्याजवळ जर गंगा नसेल तर तुम्ही आंघोळ करताना गंगेचं स्मरण नक्की करा आणि आंघोळ करा। नंतर आपल्याला आपल्या देवी देवतेची विधिवत पूजा करायची, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा मनापासून सेवा करायची। आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला दान करायचे। आता सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे उन्हाळ्यातल्या वस्तू तुम्ही दान करू शकता। ज्या वस्तू तुम्ही दान करणार ना त्या वस्तू तुम्हाला कधीही कमी पडणार नाहीत। जीवनात आपण ज्या वस्तू दान करतो त्या तुम्हाला पुढे चालून कधीही त्याची कमी पडत नाही। तर आपण जीवनात कितीही कमावलं तरीही त्याचा काही उपयोग नाही, कारण आपण जाताना काही घेऊन जात नाही। त्यामुळं आपण आपलं कर्म चांगलं ठेवा, तेच आपल्या बरोबर येतं। त्यामुळं आपण अहंकार बाळगू नका, कारण अहंकार जर बाळगला तर तुमच्याबरोबर तो अहंकार येतो। त्यामुळं तुम्ही पुण्य कमवा, कारण तुमच्याबरोबर शेवटी पुण्यच येतं। त्यामुळं अक्षय तृतीया दिवशी तुम्ही दान करा, गोरगरिबांना कपडे दान करा। तुम्हाला जर कुणाला वाटत असेल की तुम्हाला धन दान केलं तरी चालेल, परंतु अन्नदानसुद्धा या दिवशी आपल्याला करायचं आहे। भुकेल्याला तुम्ही एक पुडा तरी अवश्य द्या, दानधर्म करा। बघा, एक राजा हा जन्मोजन्मी मोठा राजा झाला, तो राजा होऊ शकतो, मग तुम्ही नाही का? म्हणून दान करा, देवाची भक्ती करा
आणि अक्षय तृतीयेचं फळ नक्कीच मिळवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.